नमस्कार मित्रांनो, हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेसच्या दुनियेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला जन्म आपल्या हातात नाही, आपला मृत्यूही आपल्या हातात नाही, परंतु जन्म आणि मृत्यू याच्यामधली जी वेळ आहे, याच्यामधलं जे जीवन आहे ते मात्र आपल्या हातात आहे. आणि आपल्या जीवनाचा आवश्यक घटक हा पाणी आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. आणि हे पाणी आपल्या शरीरामध्ये येण्यापूर्वी त्या पाण्यामध्ये केमिकल, पेस्टिसाइड्स, कारखान्याचं सांडपाणी, कचरा हे सगळं आलेलं असतं. आणि त्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी जास्तीत जास्त क्लोरीनचा वापर केला जातो. आणि जेवढा आपण क्लोरीनचा वापर करतो तेवढा आपल्या शरीरावर त्याचा हानिकारक परिणाम होत असतो. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण जे काही पाणी पितोय, पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण उकळून घेतो, गाळून घेतो, स्वच्छ करतो. ह्या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या योग्यच आहेत, कारण पाणी दिसायला हे स्वच्छच दिसतं. जसं आपलं रक्त आहे, आपलं रक्त हे लालच आहे, पण ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस रक्त तपासायला दिलं जातं. लॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला टायफॉइड झालाय, मलेरिया झालाय की कोणता आजार झालेला आहे, की आपल्या रक्ताचं हिमोग्लोबिन किती आहे, हे सगळं आपल्याला लॅबमध्ये गेल्यावर चेक केल्यानंतर कळतं. तसंच आपण जे पाणी पितोय ते पाणी डेड वॉटर आहे आणि हे ॲसिडिक पाणी असतं. ॲसिडिक पाणी आपण वारंवार पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पेशी ज्या आहेत त्या पेशीच्या आतमध्ये ॲसिड बेस तयार होतो आणि ॲसिड बेस तयार झाल्यामुळे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग हार्ट अटॅक सारख्या धोकादायक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आपण कोरोनामध्ये जी वॅक्सिन घेतलेलं होतं त्या वॅक्सिनमध्ये आपण पाहिलं की ज्यांचं रक्त जाड झालेलं होतं त्यांना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं होतं. मग हे ॲसिडिक जे आहे, ॲसिडिक बेस, त्याच्यामुळे आपल्याला जे पाणी आपण पित आहोत त्यामुळे आपलं रक्त जाड होतंय, पातळ होत नाहीये. ॲसिडिक पाण्याचे हे अतिशय वाईट परिणाम आहे. मग आपल्या शरीरामध्ये हे पाणी गेल्यानंतर जर आपल्याला अशा प्रकारच्या आजारांना बळी पडावं लागत असेल, डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते, पैसा खर्च होतो, शारीरिक आणि आर्थिक नुकसान होतं, या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मग आपण जे पाणी घेतोय ते सुरक्षित आहे का? सुरक्षित पाणी कसं ओळखायचं? तर याच्या 2 पद्धती आहेत. पहिली लेवल आहे ORP. ORP म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. यामध्ये पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. जसं मत्स्यालय आहे त्या ठिकाणी क्लोरीनचा जास्त वापर केला जातो, किंवा आपलं स्विमिंग पूल आहे त्या ठिकाणी क्लोरीनचा वापर केला जातो. मग अशा ठिकाणी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी ORP टाकलं जातं. मग हे जे ORPचं जे मोजमाप आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कमी ORP जिथे असेल ते आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेमंद पाणी आहे, परंतु जास्त ORP असेल तर ते आपल्या शरीरासाठी नुकसानदायक आहे. दुसरी लेवल आहे pH लेवल, म्हणजे पोटॅन्शियल हायड्रोजन. हे आपली पाण्याची क्षमता मोजतं. मग जिथे कमी pH लेवल असेल ते पाणी ॲसिडिक असतं. आणि मी आत्ताच सांगितलं की ॲसिडिक पाणी आपल्या शरीरामध्ये ॲसिड बेस तयार करतं. आपल्या पेशींना ऑक्सिजन पुरवठा होत नाही, श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो. आणि जिथे pH लेवल जास्त असेल तिथे ते पाणी जे आहे ते अल्कलाईन पाणी असतं, ऑक्सिजन युक्त पाणी असतं. मग pH लेवल जास्त असेल ते पाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे. मग अल्कलाईन म्हणजे काय, त्याच्यामधनं ऑक्सिजन कसं आपल्याला मिळतं, तर यासाठी अधिक माहिती मी पुढील भागात आपल्याला नक्की देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.